नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इजी न्यूजच्या सगळ्या दर्शकांना अतिशय नम्र विनंती की इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, म्हणजे यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये तो यूट्यूबकडून प्रमोट केला जाईल. याच्या व्यतिरिक्त त्याची लिंक जास्तीत जास्त मित्रांना, नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि त्यांनाही इजी न्यूज सबस्क्राईब करायला सांगा. आज आपल्याला ज्या विषयांवरती बोलायचं आहे त्यातला एक सर्वात महत्त्वाचा आणि एक अत्यंत गंभीर विषय की परवा रात्री नागपूरमध्ये रात्री 12:30च्या सुमारास तिथे एक लाहोरी नावाचं एक खूप मोठं हॉटेल आहे, जिथं दारू पिऊन 4-5 जण तिथून बाहेर पडले आणि Q8 या 1.5 कोटी रुपयाच्या ऑडी कारनी SUV मधून ते निघाले आणि मद्यधुंद नशेमध्ये असल्यामुळे त्यांनी बेफाम वेगाने साधारण 120च्या स्पीडनी ती गाडी नागपूरच्या रस्त्यांवरून धावत होती आणि तिने 4-5 वाहनांना धडका मारल्या, जोरात धडका मारल्या. त्यातलं एका ठिकाणचं फुटेज पण आहे की कशा पद्धतीने ती त्या ट्रॅफिकमधून जाताना एका पांढऱ्या रंगाच्या गाडीला या पांढऱ्या रंगाच्या ऑडीनी धडक मारली. ती धडक मारल्यानंतर एका ठिकाणी लोकांनी ती गाडी अडवली. अडवल्यानंतर गाडीतल्या लोकांना त्यांनी बेदम चोप दिला, मारलं. तिथून पोलिसांना तक्रार केली. पोलिसांना सांगितल्यानंतर बराच त्याच्यामध्ये गोंधळ झाला. म्हणजे पहिल्यांदा तर ती गाडी डायरेक्ट RTO वाले घेऊन जायला लागले. त्याच्यानंतर ती पुन्हा सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आणली गेली. त्या गाडीवरची नंबर प्लेट काढली गेली पोलिसांकडून त्या गाडीची, की ती गाडी कोणाची आहे हे समजू नये म्हणून. पण तेवढ्यात एक फुटेज आत्ताच समोर आलं की ज्याच्यामध्ये त्या काढलेल्या नंबर प्लेट गाडीत ठेवलेल्या आहेत हे दिसतं आणि त्याच्यावरती क्लिअर कट त्या गाडीचा नंबर MH40 CY 4040 हा त्याच्यावरती दिसतो, जो पुन्हा एक VIP नंबर आहे. ती गाडीच्या बद्दल ज्या माणसाच्या एका वाहनाला, त्या 4-5 वाहनांना ज्यांना धडक लागली त्यातल्या एका वाहन मालकानी पोलीस तक्रार दाखल केली. त्या FIR मध्ये या गाडीचा नंबर नोंदवलेला नाही, ही गाडी कोणाची हे नोंदवलेलं नाही. या गाडीला ज्यांनी ती संपूर्ण तक्रार नोंदवली त्या फिर्याद दाखल करणाऱ्या यांनी त्याची गाडी उडवल्यानंतर आणखीन एक 3939 नंबरची हुंडाई सोनाटा ही या गाडीलाही त्या गाडीने धडक मारली. नंतर एका 2 व्हीलर वाल्याला उडवून दिलं. आणखीन पुन्हा पुढे जाऊन त्यांनी काही वाहनांना उडवलं. तर या ऑडीचा नंबर कुठेही लिहिलेला नाही. वास्तविक ती गाडी पकडल्यानंतर त्या गाडीवरच्या नंबर प्लेट्स पाहून पोलिसांनी FIR मध्ये नंबर लिहायला हवा होता, पण नंबर प्लेट काढून घेण्यात आल्या. त्याच वेळेला संशय आला की याच्यामध्ये काहीतरी काळबेरं आहे आणि पोलीस वाचवायचा प्रयत्न करतायत, गृह मंत्रालय वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि जेव्हा त्या CY 4040 नंबर प्लेटचं महापरिवहनच्या वेबसाईटवरती RTOच्या ते नंबर चेक केला त्यावेळेला हे लक्षात आलं की ती गाडी संकेत चंद्रशेखर बावनकुळे या भारतीय जनता पक्षाच्या मोठ्या राज्यातल्या मोठ्या नेत्याच्या मुलाच्या नावावर ही गाडी नोंदवलेली आहे. एका ठिकाणी नागपूर न्यूज नावाच्या वेबसाईटला एक बातमी पहिल्यांदा अशी आली होती की बावनकुळेंच्या मुलांनी अशी धडक मारली. त्यानंतर लगेच एक बातमी आली की बावनकुळेंच्या मुलांनी ड्रायव्हर गाडी चालवत होता त्याच्यात. आणि ती जी संपूर्ण FIR आहे ती पोलिसांनी तक्रार सुद्धा ड्रायव्हरच्या नावाने नोंदवून घेतली. त्यानंतर सुषमा अंधारेंनी या सगळ्या प्रकरणाबद्दल एक सविस्तर व्हिडिओ करून आरोप केले. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या कार अपघाताच्या संबंधाने काही माहिती मी शेअर केली होती आणि त्यानंतर म्हणजे बावनकुळे साहेबांनी लगेच सायंकाळी असं सांगितलेलं आहे की निष्पक्षपणे चौकशी व्हायला हवी आणि आम्ही निष्पक्षपणे चौकशी करू. थोडंसं आपल्याला पट माहिती हवा की काय झालं होतं. रविवारी रात्री 12:30 वाजता 4040 नंबरची जी ऑडी गाडी आहे या ऑडी गाडीने 3 ते 4 गाड्यांना धडक दिली, ठोकल्या गाड्या. त्या त्यांनी मानकोलीमध्ये पहिल्यांदा गाडी ठोकली गेली आणि त्यानंतर एक एक गाड्या पुढे रामदास पेठपर्यंत ठोकल्या गेल्या. 12:30 वाजता ही घटना घडली. 12:30च्या घटनेनंतर
लोकांनी एकत्रित येऊन ऑडीमध्ये असणाऱ्या 2 लोकांना म्हणजेच बावनकुळेंचे चिरंजीव आणि अजून एक जण अशा दोघांना भरपूर चोप दिला. त्यानंतर पोलीस स्टेशनला नेलं, पण पोलिसांनी मात्र ही तक्रार लिहून घ्यायला टाळाटाळ केली. 12:30 वाजता घडलेल्या घटनेची तक्रार ही पहाटे 4:30 वाजता झाली. त्यानंतर सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये त्याच्या बातम्या येणार नाहीत, टीव्हीला बातम्या येणार नाहीत, याची कट्टुकट काळजी सगळ्या प्रशासनाने घेतली. की चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलाला तो भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा मोठा मुलगा असल्यामुळे जाणीवपूर्वक देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आणि गृह मंत्रालय आणि पोलीस खातं हे वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून त्याचं नाव येऊ देत नाहीये. त्यानंतर बावनकुळेंनी एक व्हिडिओ दिला. मैंने पुलिस से उसकी जानकारी मांगी है, पुलिस ने मुझे प्राइमरी जानकारी दी है और मुझे लगता है अगर बेटे के नाम पे गाड़ी है, अगर वो गाड़ी मालक दोषी है, गाड़ी तो कोई और चला रहे थे, मुझे लगता है कोई उनका दोस्त गाड़ी चला रहा था, अगर गाड़ी मेरे बेटे के नाम पे है तो उसके नियम से जो कार्रवाई होगी. त्या बावनकुळेंनी सांगितलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी असं म्हटलं की संकेत गाडी चालवत नव्हता, संकेतचा मित्र गाडी चालवत होता आणि संकेत गाडीत होता, संकेतचा मित्र गाडी चालवत होता. मग संकेतचा मित्र गाडी चालवत होता असं जर बावनकुळे म्हणतात तर मग पोलीस ड्रायव्हरच्या नावावरती FIR का नोंदवतात त्याची? या पकडल्यानंतर या 5 आरोपींपैकी किती पोलिसांनी ताब्यात घेतले होते त्या दिवशी? या सगळ्या आरोपींची मेडिकल केली का? तर नाही केली. का नाही केली? का नाही केली? कारण दारू पिऊन ते गाडी चालवत होते हे रेकॉर्डवर येऊ नये म्हणून मेडिकल त्यांची टाळली गेली. एक पूर्ण दिवस हा संकेत कुठे होता कोणालाच माहित नाही. त्यानंतर तो स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर झाला का? बरं, झाल्यानंतर या ड्रायव्हर आणि याला एकाला कोणाला तरी अटक दाखवल्यानंतर 2 तासात त्यांचा जामीन मंजूर होतो. म्हणजे पुण्यामध्ये पोरशे घटना घडली तेव्हाही गृह मंत्रालयाने असंच वाचवण्याचा प्रयत्न केला. बदलापूरची शाळेमधली मुलींची विटंबना करण्याचा जो प्रकार आला त्याही आरोपींना गृह मंत्रालय वाचवण्याचा प्रयत्न करतं. आता भाजपचा नेत्याचा मुलगा याच्यामध्ये आहे, यांनाही गृह मंत्रालय वाचवण्याचा प्रयत्न करतं. अरे हे म्हणजे नागपूर ही या महाराष्ट्राची उपराजधानी, या गृहमंत्री फडणवीसचा मतदारसंघ, नितीन गडकरींचा मतदारसंघ, या मतदारसंघामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये येऊन बाहेर गावी राहणारा एक मुलगा मद्यधुंद अवस्थेमध्ये ती MH40 CY 4040 नंबरच्या एका 1.5 कोटी रुपयाच्या गाडीनी तुमच्या मतदारसंघातल्या नागरिकांच्या वाहनांना उडवून देतो. त्यातले काही जण जखमी होतात. त्या जखमींचा सगळा खर्च आता कोण करतंय? शोधा बरं. बावनकुळे करतायत की नाही हे तपासा ना. आणि तुमच्या मतदारसंघातल्या नागरिकांना उडवून दिलं जातं आणि या महाराष्ट्राचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्या आरोपीला लपवण्याचा, त्या आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. किती निंदनीय गोष्ट असू शकते यापेक्षा? हे सगळे प्रश्न हे विचारायला हवेत. ती नंबर प्लेट कोणी काढली? ज्याने कोणी ती नंबर प्लेट काढली तो आरोपी का बनत नाहीये या प्रकरणामध्ये? का इतका कसोशीने प्रयत्न केला जातोय वाचवण्याचा? तो गाडीचा चालक जर दारू प्यायला होता असा अहवाल आहे म्हणतात आणि गाडीचा बसलेला दुसराही माणूस जर प्यायला होता, प्रत्यक्षदर्शींनी ज्यांनी ती गाडी अडवून आतमधल्या लोकांना मारहाण केली त्यांना विचारांना गाडीत किती जण होते? हे पोलिसांना कसं काय ठरवू देता की इतकेच होते? प्रत्यक्षदर्शी, आय विटनेस इज मोर इम्पॉर्टंट. याच्यामध्ये पोलीस सामील होत आहेत, कॉम्प्लिसिट होत आहेत या गुन्ह्यामध्ये. त्यांना काहीच वाटत नाही या सगळ्या प्रकारामध्ये. आणि संकेत जर दारू प्यायला नव्हता तर त्यांनी दारू प्यायलेल्या त्याच्या मित्राला ही गाडी का चालवायला दिली? बरं, गाडी चालवायला दिल्यानंतर पहिली गाडी उडवली, दुसरी उडवली, त्याला थांबवायचं. त्याच्यानंतर तो आणखीन 3 गाड्या उडवत राहिला. ते होऊ दिलं सगळं. त्यामुळे हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे आणि याचा तडा लागायलाच हवा. ते बावनकुळे नेता जो आहे तो काही का म्हणत असे ना की याची निष्पक्ष चौकशी व्हावी वगैरे. निष्पक्ष चौकशी व्हावी तर याचं काय? या गोष्टींचं या उत्तर कोण देणार आहात? का बावनकुळेंच्या मुलाच्या गाडीच्या नंबर प्लेट काढून ठेवल्या गेल्या याचं काय उत्तर आहे? बावनकुळेकडे आहे? हे बावनकुळेंचे मंत्रालयामधले प्रताप तर बोलू नये असे आहेत. सभ्यतेच्या मर्यादा येतात.
पण ह्या पोराच्या प्रतापांबद्दल बोलायचं नाही, ते रस्त्यावरती केलेले प्रताप आहेत आणि त्याचे बळी ठरलेत सामान्य नागरिक या महाराष्ट्रामधले, याच फडणवीसच्या मतदारसंघातले. हे बळी ठरलेले असून सुद्धा त्याला वाचवलं जातं आरोपीला. म्हणजे नागपूरच्या नागरिकांच्या जीवाची किंमत शून्य आहे देवेंद्र फडणवीससाठी. या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये होणार आहेत गोष्टी. काहीतरी तर याचं भान ठेवायला हवं स्वतः फडणवीसनी सुद्धा. त्या आरटीओचं रेकॉर्ड दाखवत आहे की ही गाडी त्याच्या नावावरती रजिस्टर्ड आहे. मालकावरती गुन्हा का दाखल होत नाही वाहनाच्या? गाडीच्या वाहन मालकावरती सुद्धा गुन्हा दाखल व्हायला हवा. 1992 साली 6 मार्चला मुंबईमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाले, 12 मार्चला. आणि बॉम्ब ब्लास्ट झाल्यानंतर 2 दिवसांनी एक मारुती व्हॅन बेवारस अवस्थेमध्ये आढळली. ती मारुती व्हॅन ज्यावेळेला जप्त केली त्यावेळेला त्याच्यामध्ये एक्सप्लोजिव्ह होते, स्फोटकं होती. मग ती मारुती व्हॅन कुठल्या नावावर रजिस्टर्ड हे शोधलं. ती रुबिना मेमन नावाच्या महिलेच्या नावावर रजिस्टर्ड होती. त्या पत्त्यावरती पोलीस गेले त्यावेळेला तिथून टायगर मेमन, त्याचा भाऊ याकूब मेमन वगैरे सगळे हे घरामध्ये कोणी नव्हतं. या रुबिना मेमनच्या नावावरती ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा नव्हतं, तिला ड्रायव्हिंग सुद्धा येत नव्हतं. ती फक्त याकूब मेमनची बायको होती, एवढंच. आणि याकूब मेमन सुद्धा गुन्ह्यात नव्हता. याकूब मेमनचा मोठा भाऊ टायगर मेमन हा त्याचा सूत्रधार होता असं पोलिसांनी कोर्टामध्ये सांगितलं. त्या रुबिना मेमनला तिच्या नावावरती वाहन रजिस्टर्ड आहे म्हणून, जिचा स्फोटही झाला नव्हता, ती स्फोटकं गाडीत सापडली तिच्या नावावरती. तिच्या दिरानी गाडी विकत घेतलेली, पण नावावरती वाहन आहे म्हणून रुबिना मेमनला जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागते आहे, आजन्म कारावास. आणि इथं चंद्रशेखर बावनकुळे या भाजपच्या नेत्याचा मुलगा संकेत बावनकुळे या वाहन मालकावरती या अपघाताचा गुन्हा दाखल होत नाही. कारण या राज्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्याच्याच मतदारसंघामधल्या शहरातल्या नागपूरमधल्या नागरिकांना उडवून दिलं. तरी त्या नागपूरच्या लोकांच्या जीवाची किंमत फडणवीससाठी शून्य आहे. त्या बावनकुळेच्या कार्ट्याला वाचवण्याचा हा सगळा प्रकार केला जातोय. एक दुसऱ्या बाजूला एका महिलेला जिला ड्रायव्हिंग सुद्धा येत नव्हतं, तिला जन्मठेप भोगावी लागते आहे, आजही तुरुंगात आहे. तिचा नवरा मेला, फाशी दिली त्याला. आणि इथं संकेत बावनकुळेला वाचवण्याचे कसोशीचे प्रयत्न या देवेंद्र फडणवीसचं गृह खातं करत आहे. आणखीनही विषय आहेत. हैदराबादमध्ये 24 मार्चला एक कंपनी स्थापन झाली, साई ग्रीन मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड. 24 मार्च 2024 या दिवशी एक कंपनी हैदराबादमध्ये स्थापन झाली, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, साई ग्रीन मोबिलिटी नावाची. 2 जणांनी ती फॉर्म केली. तिचं रजिस्टर ऑफ कंपनीजचं हे रेकॉर्ड आहे. या रेकॉर्डनुसार, रजिस्टर ऑफ कंपनीजला सबमिट केलेल्या रेकॉर्डनुसार 24 मार्चला बनलेल्या या कंपनीचं पेडअप कॅपिटल आहे 1 लाख रुपये. 1 लाख रुपये पेडअप कॅपिटल असलेली ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनली. आणि या कंपनीला महाराष्ट्र सरकारने MMRDA, मुंबई महानगर मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट नी, MMRDA नी 1016 कोटी रुपयाचं एक कॉन्ट्रॅक्ट हे पॉड टॅक्सीज, BKC मध्ये पॉड टॅक्सी चालवण्याचं 1016 कोटी रुपयाचं कंत्राट या कंपनीला देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असलेल्या सरकारने दिलं. 1 लाख पेडअप कॅपिटल आहे फक्त. मग त्यांच्याकडे भांडवल आहे 1 लाख रुपये, त्यांना कंत्राट दिलं 1016 कोटी रुपये. म्हणजे कुठून करणारे ही कंपनी? त्यांच्याकडे भांडवलच नाहीये, फक्त 1 लाख रुपये.
1 लाख रुपये भांडवलामध्ये फार तर चड्ड्या विकण्याचं दुकान टाकता येऊ शकतं, भाड्याचं दुकान. आणि हे 1016 कोटी रुपयाचं प्रोजेक्ट साई ग्रीन मोबिलिटीची हैदराबादला बनलेली कंपनीला हे देण्यात आलेलं आहे. हा इतका उघड उघड डोळ्याला दिसणारा भ्रष्टाचार आहे. आणि याच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसचा सरकार हे करत आहे. त्याच्यानंतर गेल्या महिन्यामध्ये ते सेबीचं माधवी बूच प्रकरण तर आम्ही डिटेल करणार आहोत, तेही कागदोपत्री पुराव्यांसह करू, की कसं या देशाच्या अर्थव्यवस्थेला बूच लावण्यासाठी म्हणून त्या माधवी बूचला नरेंद्र मोदींनी सेबीचं प्रमुख केलं. पण या देशामधल्या कंपन्यांचं कर्ज 62,000 कोटी रुपयाचं थकलेलं कर्ज हे माफ केलं गेलं. 10 कंपन्या आहेत, त्यांचं थकलेलं कर्ज आहे 62,000 कोटी. त्यात पोर्ट आहेत, त्याच्यामध्ये पॉवर जनरेशन प्लांट्स आहेत, पॉवर स्टेशन्स आहेत. म्हणजे 62,000 कोटी रुपयाचं थकलेलं कर्ज असताना 74% कर्ज माफ केलं गेलं आणि 15-15.5% रकमेमध्ये त्या सगळ्या 10च्या 10 कंपन्या अडाणींनी विकत घेतल्या. अडाणी पोर्ट्सनी घेतल्या, अडाणी पॉवरनी घेतल्या. त्या 15% रकमेमध्ये 15,000 कोटीमध्ये दिल्या. 74% कर्ज माफ करून त्या अदानीला विकल्या गेल्या. हे जे उघड उघड भ्रष्टाचार होत आहेत, सरकार मान्य भ्रष्टाचार, केंद्र सरकार मान्य भ्रष्टाचार, राज्य सरकार मान्य भ्रष्टाचार, राज्य सरकार मान्य गुन्हे या राज्यात घडत असलेले. तो रत्नागिरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, तो बनवणारा जयदीप आपटे हा संघ आणि सनातन संस्थेशी संबंधित होता, RSSशी संबंधित. त्यामुळे त्याच्यावरती FIR नोंदवताना पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलाय. कारण खुनाचा गुन्हा कोर्टात सिद्ध होणारच नाही आणि मग तो सुटेल. त्यामुळे त्या जयदीप आपटेला सोडवण्यासाठी म्हणून असे सदोष मनुष्यवधाचे गुन्हे हे त्यांच्यावर दाखल केले गेले आहेत. वाचवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भग्न झाला या राज्यामध्ये, 8 महिन्यात पडला, त्याचे तुकडे तुकडे झाले, तो पोकळ होता हे समजलं आणि अत्यंत भ्रष्ट मार्गाने हे सगळं काम झालं. पण त्या आरोपीला वाचवण्यासाठी म्हणून जाणीवपूर्वक अशा प्रकारे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला, की जो न्यायालयात सिद्धच होणार नाही, कारण कुठलाच मनुष्य मेलेला नाही आणि मग तो आरोपी सुटणार. पण हा जो सगळा भ्रष्टाचार आहे, या भ्रष्टाचाराला राजमान्यता देण्याचं काम नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या महाराष्ट्रात करतायत. हे किती दिवस चालू द्यायचं हे आपण ठरवायचं आहे नागरिक म्हणून या देशातले. उद्या असाच संकट बावनकुळे सारखा एखादा देवटा येईल आणि तुम्हाला मला उडवून देईल रस्त्यातून, आणि मग आपल्यासाठी दाद मागणारं कोण असेल? संकटाची थाप शेजाऱ्याच्या घरावर वाजलेली आहे. आज आपण दार उघडून बाहेर आलं पाहिजे वाचवायला त्याला, नाहीतर उद्या आपल्या दारावर थाप पडेल संकटाची, तेव्हा कोणी येणार नाही. हे असे उन्मत्त झालेले मद्यधुंद संकेत बावनकुळे सारखी पोरं माजलेली, आप कमायचं काही नाही, सगळं बाप कमायचं. हे नागरिकांना, या देशाच्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्याच्या राजधानीतल्या नागरिकांना रस्त्यावरून उडवून लावतायत आणि त्या नागरिकांच्या जीवाची किंमत शून्य पकडली जाते आहे त्याच उपमुख्यमंत्र्याकडून, आणि गुन्हेगाराला वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. याचा आपण गांभीर्याने विचार करायचा आहे नागरिकांनी. हे होऊ द्यायचं नसेल तर येणाऱ्या निवडणुकीत काय करायला हवं हे सांगण्याची गरज नाही, तेवढा हा महाराष्ट्र सुज्ञ नक्कीच आहे. लोकसभेला यांचे 9 आले, महाराष्ट्रात या विधानसभेला सुद्धा 9च आले पाहिजेत. आजच्या इजी न्यूजच्या एपिसोडमध्ये इतकंच. सर्व दर्शकांना पुन्हा विनंती की इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा आणि त्या सर्वांना इजी न्यूज सबस्क्राईब करायला सांगा. तरच आम्ही हे
सत्य सांगणं आणि सैतानाला शर्मिंदा करणं हे काम करत राहू शकू. धन्यवाद.